शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज एक आपण नवीन विषय घेऊन आलो आहे. काय व्हायला लागले की शेतकऱ्याचा रोजगारावरचा म्हणजे लेबरवरचा खर्च फार वाढायला लागला आहे आणि मेन म्हणजे लेबरच मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळं जे शेतकरी आहेत की मोठे शेतकरी आहेत त्यांना शेती करणं हा भयंकर कष्टदायक व्हायला लागलेलं आहे. आणि ह्याच्यात शेतकरी मार्ग काढतो काहीतरी म्हणजे एखादं हे घ्यावं, पेरूचं झाड किंवा पेरू किंवा डाळिंब किंवा हे झाड यायला लागलेत. आणि काय शेतकरी आता नारळावर वळायला लागलेत फार. तर नारळामध्ये काय प्रॉब्लेम आहेत, नारळाची कशी लागवड करायची, नारळाचं झाड आपण निवडणार आहे ते कसं निवडायचं ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांनी थोडा व्हिडिओ हा मोठा होणार आहे, लक्षात आलं का? पण शेवटपर्यंत ऐका तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा मी नारळावर म्हणजे विशेष म्हणजे मी गेली 25 वर्ष नारळावर प्रचंड काम केलं आहे. आणि त्या कामातून मला जे अनुभव आले ते अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी कशा पद्धतीनं करावी हे ज्याच्या त्याने विचारात घ्यावं. तर सगळ्यात प्रथम आपण नारळामध्ये प्रॉब्लेम काय आहेत आता बघू, नंतर नारळाचं रोप बघू. पहिल्यांदा प्रॉब्लेम काय आहेत नारळात, तर आपल्या नारळाचे दर फार वाढलेत. परवा 15-20 रुपयाला मिळणारा नारळ तो 40-50 रुपयेवर गेला आहे. आणि तो पण क्वालिटी असत नाही. लक्षात त्या नारळावर जे प्रॉब्लेम आहे त्यात मेन प्रॉब्लेम काय आहे, तर आपणाला शेतकऱ्याला सुद्धा किंवा कुठला एखादा म्हणजे खरेदी करणारा जो ग्राहक आहे त्याला नारळामध्ये काय प्रॉब्लेम वाटतो, तर नारळावर वर खर्चटल्यासारखं असतं बघा. आपण एखादं पाणी प्यायसाठी नारळ घेतो पण तो वरून चांगला दिसत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला बघायचं झालं तर बघा हे असं नारळावर खर्चटल्यासारखं असतं, असं क्रॅक गेलेलं असतं. लक्षात आलं का? ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून एका नारळामध्ये तुम्हाला दिसत की हे बघा हे असं खर्चटल्यासारखं आहे. हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आणि हे एकदम हार्ड होते, हार्ड झाल्यामुळं निघत नाही लवकर. दुसरी गोष्ट काय व्हायला लागले, हे वाळताना असं क्रॅक चालले बघा, हे तुम्हाला दिसत असेल जवळून, हे एकदम क्रॅक चाललेलं आहे. दुसरी गोष्ट हे नारळ कसा पाहिजे, असा पाहिजे, कळलं? क्लिअर कट पाहिजे, तो क्लिअर राहत नाही, त्याला असं खर्चटल्यासारखं व्हायला लागलं. हे काय आहे ह्याचा थोडा विचार करा. दुसरी गोष्ट हे सगळीकडे नारळ असा भरलेला पाहिजे, हा भरलेला नाही. तुम्हाला दिसत असेल हा हे झालाय बघा, आत गेलेला आहे. किंवा आत का गेला, आता हा जर बघितला तर तुम्हाला चांगला दिसेल वरच्या बाजूनं, पण हे तर दोन्ही बाजूला प्रॉब्लेम आहेत. तर हे काय प्रॉब्लेम आहेत हे आपण ह्याच्यामध्ये बघूया. दुसरी गोष्ट नारळामध्ये मेन प्रॉब्लेम बघायला लागलो आपण, हा मेन प्रॉब्लेम आहे. दुसरा मेन प्रॉब्लेम काय आहे, तर नारळाचं खोबरं पातळ झालं आहे. खोबरं पातळ झालं आहे, पाणी कमी झालं आहे, पाणी गोड लागेना, हा एक आणखीन दुसरा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट आपण नारळ फोडतो, देवाला नारळ फोडतो त्यावेळेला असं दिसतं की त्या ह्याच्या पाठीमागं जे आहे खोबऱ्याच्या पाठीमागं असं क्रॅक गेलेलं असतं आणि त्याच्यात बुरशी वाढायला लागलेली आहे. देवाचा प्रसाद म्हणून आपण खातो, बरोबर आहे, पण आपल्या लक्षात येतं ही बुरशी आहे, खायला नको, पण आता इलाज नाही, आपण देवाचा प्रसाद म्हणून तोंडात टाकतो. ही खरोखर फॅक्ट आहे, तुम्हाला सांगतो. तर नारळाचं खोबरं पातळ झालं आहे, घट्ट झालं आहे. पूर्वी तोंडात टाकलं की त्याचा चोता होत नव्हता, आता गिळणं होत नाही. तो खोबऱ्याचा प्रसाद आपण घेतो तो गिळायला होत नाही, एवढं ते प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामध्ये. दुसरा प्रॉब्लेम काय आहे नारळामध्ये, तर पानं पिवळी पडायला लागलेत, पानं काय व्हायला लागलेत, करपायला लागलेत. पूर्वी पान पक्व झालं की धपकिरणा खाली पडत होतं, आज लोंबकाळायला लागले. आणि शेवटी काय होतो, नारळ असा मोडून पडतो बघा शेंड्याला शेवटी. हे पानं सगळी अशी खाली लोंबायला लागल्यासारखी सगळी होतात. नारळ पान पक्व झालं की किंवा ते पिवळं झालं की खाली पडलं पाहिजे, तर तसं ते पडणं, हा एक प्रॉब्लेम मोठा आहे. दुसरी गोष्ट पानावर काय झालं आहे, खालच्या बाजूनं बुरशी वाढायला लागली आहे फार. हे बघा कोकणामध्ये तर प्रचंड प्रॉब्लेम आहे ह्याचा. आमचे एक मित्र होते देवगडचे, त्यांनी मारवा हे पाठवलं होतं आणि तो जो हे पडलेला होता खाली बुरशी आलेली होती पानावर, तर ती बुरशी कशी गेली, मग भुरी आहे ती भुरी कशी गेली तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसल. ही भुरी कशी गेली, फार कमी वेळात जाते, लक्षात आलं का? हा एक प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, तर पानं पिवळी पडतात एकदम,
करपाय लागतात. आणखीन प्रॉब्लेम आहे महत्त्वाचा, रायनोसेरस बिटल आहे. रायनोसेरस म्हणजे गेंड्या भुंगा मराठीत म्हणतो आपण. हा गेंड्या भुंगा तुम्हाला आता जसं चित्रात दिसतो तशा प्रकारचा गेंड्या भुंगा आहे. हा काय करतो, पानं तिरपी कापूत. आता तुम्ही बघितलं असेल चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला बघा, तर ही पानं काय करतोय तर तिरपी कापतोय. दुसरी गोष्ट काय करतोय, ते जे नवीन कोंब यायला लागलेला असतो ते कोंबच खातं. ते कसं खातं तर खाली तोंड करून खातं. आणि मग काय होतं, ते झाडाचं काय काय ठिकाणी काय होतं, कोंब जर पूर्ण खाल्ला गेला तर झाड मरायला लागतं, पुन्हा वाढत नाही. लक्षात का, हाच आणखीन एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, तर तुम्ही नारळाच्या झाडाजवळ गेला तर त्यातनं असं काळं बुरशी बाहेर पडत असते किंवा रस बाहेर पडत असतो आणि त्याच्यावर बुरशी वाढते आणि त्याच्यामुळं ते काळं दिसतं. त्याला आपण काय म्हणतो तर त्याला सोंड्या भुंगा म्हणतो किंवा रेड विविल म्हणतो. तर हा जो सोंड्या भुंगा आहे तो काय करतो तर त्याच्या ज्या आळ्या असतात त्यात कूर 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 करून आतला भाग खात असतात. तुम्ही जर कान देऊन जर ऐकला त्या झाडावर तर तुम्हाला असं दिसल की हे झाड आपलं प्रॉब्लेममध्ये आहे. आवाज येतो, कूर 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 आवाज येतो आणि नंतर झाड काय होतं, झाड सगळं उडमळून पडतं, मरतं ते झाड. तर ही खरोखर फॅक्ट आहे. दुसरी काय असतं, भुंगे लागतात खाली. तुम्ही जर बघितलं झाडाजवळ गेला तर त्याला भुंगे लागलेले दिसतील, लहान लहान भुंगे. जसं आपल्याकडं हे असतं हे लागतं, टर्माईट लागतं. टर्माईटमध्ये जसे हे असतात तसे किडे असतात, हे भुंगे असतात आणि ते भुंगे टोकरून खात असतात आणि त्याचा पण झाडावर फार परिणाम होतो. पण सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा हे का होतंय, तर ह्याचं मेन कारण आहे खाली मुळं गेलेत. तुम्ही जर मुळं बघितली, आम्ही तुम्हाला मुळं दाखवणार आहे, तर ती मुळं जर बघितली, मुळं अक्षरशः काटक्यासारखी झालेत. तुम्ही उघडून बघा, वर बघू नका अजिबात झाडाकडं. खाली जावा, एखादं कुदळ घ्या आणि एखादं मूळ काढून बघा. तुमची मुळं चांगली असेल तर माझं काय म्हणणं नाही, मुळं सगळी कुजायला लागली, एकदम काटक्यासारखी झाली. जी बारीक मुळं पाहिजेत, जे तंतुमय मुळं पाहिजेत, ती तंतुमय मुळं बुरशीमलं गेलेत. कुठल्या बुरशीनं गेलेत तर ते फिजारियमनं गेलेत, अल्टरनेरियानं गेलेत किंवा फायटोप्थोरा असे. तर वेगवेगळ्या बुरशीनं ती मुळं कुजायला लागलेत आणि ही मुळं कुजल्यावरती झाड पाणी पण घेऊ शकत नाही, अन्नद्रव्य घेऊ शकत नाही. मग काय करतं, नको असलेली गोष्ट ते गाळायला लागतं आणि मग काय होतं, एकतर गळ जास्त होते, झाडाची कपॅसिटी राहत नाही फळं धरायची, मग ते फळं गाळायला लागतं. तुम्ही बघा लहान लहान फळं अशी वरच वाळलेली दिसतील तुम्हाला, गळलेली दिसतील, गळ फार वाढायला लागले आणि त्यामुळं फळाची संख्या कमी यायला लागली आणि ह्याचा सगळा परिणाम मार्केटवर झाला आहे. मार्केट आपलं वाढायला लागले. म्हणजे आपल्याला वाटतं शेतकऱ्याला पैसे मिळायला पाहिजेत, बरोबर आहे, पण हे का व्हायला लागले तर फळांची संख्याच कमी व्हायला लागली आहे. ही जर वाढवायची असेल, तुम्हाला कळलं का, चांगली फळं आणायची असेल, आपल्या लोकांना चांगलं खायला द्यायचं असेल तर तुम्ही मुळं चांगली ठेवणं गरजेचं आहे आणि मुळं चांगली ठेवायसाठी जमीन चांगली ठेवायची. आता आणखीन एक प्रॉब्लेम आहे की झाडामध्ये नवीन लागवड केलेली आहे आता आणि नवीन लागवडीमध्ये नवीन हे येतो, तुरा येतो किंवा आपण त्याला म्हणतो कोंबारा म्हणतो. तर ते नवीन जे फुलं येतात त्याला फळच लागत नाहीत. चांगलं शेतकरी म्हणतो 5-6 वर्षे झाली त्याला फळं लागत, म्हणजे हे येतो, तुरा येतो, पण त्याला फुलं लागत नाही. तर हे का होतं ह्याचा थोडा विचार करा. त्या झाडाची कपॅसिटी राहत नाही फळं धरायची, म्हणून फळं गळ व्हायला लागले आहे, फुलं आलेली सगळी गळायला लागलेली आहेत. बऱ्याच शेतकऱ्याकडे हा प्रॉब्लेम आहे, मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे. मध्ये एकदा मी असंच जालन्याला गेलो होतो. जालन्याला शिवाजीनगर म्हणून एक गाव आहे, तिथं आवाड म्हणून एक आमचे शेतकरी आहेत. तर त्यांच्या शेतात आम्ही मोसंबीसाठी गेलो होतो, पण जाताना माझ्या लक्षात आलं की त्यांचे वडील त्या झाडाखाली नारळाच्या बसलेले होते आणि माझं लक्ष त्या नारळाच्या झाडाकडे गेलं. त्यांना म्हणलं ह्या नारळाला फळं लागलेत का कधी? अहो म्हणले कधीच लागली नाही. म्हणलं याला कधी फूल आलं होतं का, तुरा आला होता का? तर म्हणले तुरा येतोय पण फळ लागत नाही. आणि किती वर्ष झाली? 8-9 वर्ष झाली. तर तुम्हाला सांगतो, त्यांना साधी बाहेरीच्या आणि अल्ट्राशी सोडायला सांगितलं. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर त्याच्यात एवढी फळं दिसायला लागली की बोलायचं काम नाही. तर तुम्ही सगळ्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्यांच्या झाडावर हा प्रॉब्लेम आहे. एकदम साधा उपाय आहे, तो आपणाला करायचा आहे आणि त्या उपायानं तुमच्या झाडावर मिनिमम 6 महिन्यात 150 फळं धरतील. नारळाचं एक लक्षात ठेवा, नारळाला दर 28 दिवसात 28 ते 40 दिवसात एक पान येतं आणि दर 28 ते 40 दिवसात एक तुरा येतो. लक्षात का?
तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून नारळावर रिझल्ट दिसायला तुम्हाला मिनिमम 1 महिना लागेल. नवीन जे पान येईल एकदम ताजं तवानं दिसेल, कळलं का? ते करपणार नाही आहे, रसरशीत वाटेल. आणि ही सगळी जी तुमची पानं पिवळी पडलेली आहेत, जी पेशी मेली असेल ते काय परत हे होणार नाही. पण ज्या पेशी जिवंत असतील त्या पेशी परत हिरव्या होतील आणि तुमचं झाड एकदम चांगलं दिसायला लागेल. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, जे नवीन लागवड करणार आहेत नारळाची, त्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपणाला काय करायचं आहे. तर आपणाला मी सांगतो ह्या पद्धतीनं थोडी लागवड करा, तुमचा विषय मिटेल. आता बघा, लागवडीच्या बाबतीत बऱ्याच वेळा मला फोन येतं, कुठलं व्हरायटी वापरू, कळलं का, कुठली घेऊ. तर माझ्या मते अजून तुम्ही कुठली हे घ्यायचं, तुमच्याकडे कुठलं उपलब्ध आहे नर्सरीमध्ये ते विचारात घेऊन करा. लक्षात आलं का? मी तुम्हाला सांगणार नाही की हीच घ्या, कारण आपल्या नवीन ज्या व्हरायटी आलेल्या आहेत आता, त्या व्हरायटी तुम्हाला 3 वर्षात 4 वर्षात फळं देतात म्हणतात. झाड मस्त मोठं होतं, पण फळं आलेत का ह्याचा विचार करा. आता परवा एका शेतकऱ्याकडे मी गेलो होतो माळशिरसला. तर त्या माळशिरस नाही आहे, करमाळ्यामध्ये. तर करमाळ्यामधला जो शेतकरी होता त्यांची 7 एकर बाग आहे. त्याला फुलं यायला लागलेत, फुलोरा यायला लागला आहे. काही झाडांना फुलोरा यायला लागला आहे. 4 वर्षाची झाडं आहेत, फुलोरा यायला लागला आहे, पण कुठंही एकही फळ नव्हतं. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, सलग लागवड करण्यापेक्षा माझं मत, तुम्ही पहिल्यांदा बॉर्डरला लावा, तेवढीच झाडं बसतात. तुम्ही जर विचार केला, आपण ही जी झाडं लावणार आहेत त्याचं जे अंतर आहे 30 फूट बाय 30 फूट, एवढ्या अंतरावर आपणाला लावायचे आहेत झाडं. लक्षात आलं का? तुम्ही लई जवळ पण झाडं लावू नका, कारण ह्याला जर जास्त जवळ लावली तर आपल्याकडं पर्टिक्युलरली आपला जो कोकणाचा भाग सोडा तुम्ही, पण हा जो वरचा भाग आहे आपला, तर ह्या वरच्या भागामध्ये फळं लागलेली दिसून येत नाहीत. बऱ्याच ठिकाणी आम्ही बागा बघितल्या, तर ठराविक कडनी जे झाड आहेत त्याला चांगली फळं आहेत, पण मध्ये जे झाड आहेत त्याला एवढी फळं नाही आहेत. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपणाला लागवड करताना पहिल्यांदा तुम्ही ट्रायल करा. आपण बॉर्डरला पहिल्यांदा लावून घ्या आणि मग सुरुवात करा. आता नारळ आपणाला लावायचं आहे, तर रोप कुठलं निवडायचं? तर रोप निवडताना नारळाची साईज बघा. नारळाची साईज मोठी पाहिजे, नारळाचं खोबरं जाड पाहिजे. आता तुम्ही खोबरं कसं बघणार? तर ज्या नर्सरीत जाणार, ज्याच्याकडनं रोपं घेणार, त्याच्याकडे एखादा नारळ तुम्ही बघा, तो कसा आहे, तो फोडून बघा. तुमच्या लक्षात येईल की साईज काय आहे, आत पाणी किती आहे. कळलं का? पाणी जास्त असलेला मोठा नारळ असलेलं झाड आपण निवडायचं. झाडाचा बुंदा खाली मोठा पाहिजे. त्या झाडावर म्हणजे तुमच्या रोपावर 5 ते 6 पानं विलग झालेली पाहिजेत. असं जुळलेलं पान नको, 5 ते 6 पानं विलग झालेली पाहिजे, त्यात कुठली कीड आणि रोग नको. आणि त्याचं वय 9 ते 12 महिन्याचं पाहिजे. आपण काय करतो, 2 वर्षाची, 3 वर्षाची, 4 वर्षाची झाडं घेतो. बरेच शेतकरी 2 वर्ष पूर्ण झालेली झाडं घेतात आणि तुम्ही ज्या वेळेला ती शेतात लावता, लक्षात आलं का, तर ते बरेच शेतकरी चुकून जरा खोलवर लावतात, कारण कोकणामध्ये एक विधभर खोल लावायची पद्धत आहे, आपल्याकडे तसंच लावतात. तर सगळ्यांनी नारळ लावताना पूर्ण खड्डा भरून घ्यायचा आणि नारळ ठेवायपुरतीच जागा करायची आणि मग त्याला थोडं तुम्ही माती लावून घ्या किंवा पहिल्यांदा थोडा सपोर्ट दिला तरी चालेल, पण खाली लावू नका. खाली लावला की नारळ लवकर कुजायला लागतो, वाढतच नाही. तुम्ही बाथरूममध्ये ठेवा नारळ, वर्षभर काय होत नाही, पण शेतात लावला की लगेच कुजायला लावतो. ही खरोखर फॅक्ट आहे, तुम्हाला सांगतो. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, नारळाचं जे बुंदा आहे तो जाड पाहिजे. लक्षात आलं का? एकदम असं लांबता नको. दुसरी गोष्ट, 5-6 पानं पाहिजेत, सगळी पानं विलग झालेली पाहिजे, त्याच्यावर रोग कीड नको. आणि असं झाड तुम्ही 9 ते 12 महिन्याचं पाहिजे. लई मोठं नारळाचं झाड निवडू नका. बरेच शेतकऱ्यांना सवय असते एवढं मोठं आहे मग माझ्याकडे फास्ट वाढेल वगैरे, तर तसं न करता 9 ते 12 महिन्याचंच झाड घ्या, म्हणजे त्याच्यात 60% खोबरं शिल्लक असतं आणि त्या खोबऱ्यावरच वाढत राहील तुमचं झाड पहिल्यांदा. आणि मग शेतात त्याला व्यवस्थित मुळं येऊन, मुळं चांगली वाढायला लागली की बाकीचे प्रॉब्लेम आपले सगळे सॉल्व्ह होते. तर अशा पद्धतीनं तुम्ही आता लागवड करत असताना काय करायचं, तुम्ही 3 फूट बाय 3 फूट बाय 3 फूटचा किंवा 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा खड्डा काढायचा. आता लेबरनं खड्डा काढणं शक्य नाही शेतकऱ्यांना, तर JCPनं खड्डा काढून घ्या
आणि तो खड्डा माती आणि शेणखतानं चांगलं भरून घ्या. त्याच्यामध्ये आपण BSC पावडर टाकतो किंवा एखादं बुरशीनाशक टाकतो, ते टाकण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, बायोरिज तयार करायचं आणि बायोरिज खड्डा भरायच्या अगोदर खाली बुडात टाकून द्या. मग खड्डा भरून घ्या. खड्डा भरून घेताना सुद्धा बायोरिज त्याच्यामध्ये टाका आणि हे जे रोप आहे हे बायोरिज अल्ट्रासीमध्ये बुडवून डायरेक्ट लावा. म्हणजे तुम्हाला 1 महिनाभर बाकी काय करायला लागणार नाही आणि ते वाढीला पण लवकर लागेल. दुसरी गोष्ट महत्त्वाचं, शेणखतावर भर द्यायचा. बायोरिज अल्ट्रासी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे तर 15 दिवसातून एकदा सोडायचं आहे. लक्षात आलं का? 15 दिवसातून एकदा सोडायचं आहे म्हणजे झाड चांगलं वाढायला लागेल. आता बरीच झाडं आम्ही बघतो, बऱ्याच झाडामध्ये प्रॉब्लेम येतो की रायनोसेरस बिटलचा किंवा गेंड्या भुंगाचा प्रॉब्लेम येतो लहान झाडं असताना. आणि लहान झाडं असताना तर ज्यानं शेंडा खाल्ला तर ते झाड मरून जातं, तुम्हाला ते काढून टाकायला लागतं, नवीन लावायला लागतं. तर ते येऊ नये म्हणून तुम्ही काय करा, बायोकल्चर सोडत जावा. बायोकल्चर 200 लिटर पाण्यात टाकून खालून सोडा आणि वरून पण मारून घ्या. त्याला काही खर्च नाही तुम्हाला. 250 ml बायोरिज तुम्हाला बायोकल्चर वर्षभर जाईल. बरोबर आहे. दुसरा विषय आहे की हे जे झाड आहे हे चांगलं, आता जी जुनी झाडं आहेत आपल्याकडं आणि ज्याला फळं लागत नाहीत, कळलं का, फळाची संख्या कमी आहे किंवा त्याला इरोफाईट माहीत आहे, तर अशी झाडं आता जर तुम्ही बघितलं, आपण हे आमच्या घरी आता आपण रेकॉर्डिंग करायला लागलेलो आहे, कळलं का, तर तुम्ही आता हे दाखवतील तुम्हाला की बाबा त्याच्यावर इरोफाईट माहीत आहे का. आता लई वेळा आम्ही बायोरिज अल्ट्रासी वापरला असं नाही आहे, लक्षात आलं का. कधी तर 2-4 महिन्यातनं एकदा बायोरिज अल्ट्रासी सोडतो, पण त्याला इरोफाईट माहीत येत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जे हे येतं त्याच्यामुळं सगळी फळं आपली खराब होतात. तर ही फळं चांगलं यासाठी आपणाला बायोरिज अल्ट्रासी दरमहा किंवा मिनिमम 15 दिवसातून एकदा तरी सोडणं गरजेचं आहे. लक्षात का. ह्यानं मुळं चांगली ठेवायची. ह्यानं हे चांगलं होईल खालतं. बायोरिजनं काय होईल, वाळवी जाईल, हुमणी जाईल, मुंगी जाईल, मुळं चांगली राहतील. बुरशी त्यातल्या त्यात फिजारियम आपल्याकडं असतं, फिजारियम जाईल आणि त्याच्यामुळं झाडाची वाढ चांगली होईल आणि तुम्हाला कमी वेळामध्ये झाड मोठं झालेलं दिसेल, चांगली फळं लागलेली दिसतील. आणि जी जुनी झाडं आहेत त्याला काय करा तुम्ही, फळं लागत नाहीत, फळं कमी लागतात, तर त्याला माती लावा, बुंद्याला माती लावा आणि कडनी बायोरिज अल्ट्रासी पहिल्यांदा 3 वेळा. ज्या झाडावर एकही फळं नाही अशा झाडाला मिनिमम 3 वेळा महिन्यातून बायोरिज अल्ट्रासी सोडा पहिल्या महिन्यात. नंतर 15-15 दिवसांनी 2 महिने सोडा आणि नंतर महिन्यातून एकदा सोडला तरी बस होत आहे. तुम्हाला मिनिमम 150 नारळ झाडावर लागलेली दिसतील 6 महिन्यानंतर. तर मला वाटतं जे नारळ लावणारे आहेत, नवीन लागवड करणारे आहेत किंवा जुनी ज्यांच्याकडे झाडं आहेत, जी झाडं खराब व्हायला लागले, आणखीन काय प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असला तर तुम्ही काय करा, तर तुम्हाला जे ह्याच्यावर नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही काय करा, फोन करा आणि विचारून घ्या तुम्हाला काय शंका असल्या तर. तर मला वाटतं शेतकरी बंधूंनो, आपण इथंच थांबूया, हा एपिसोड थांबूया. सगळ्यांनी हा एपिसोड बघत असताना सबस्क्राईब करणं कंपल्सरी आहे. कंपल्सरी सबस्क्राईब करा. एवढे शेतकरी लाखो असतानासुद्धा सबस्क्राईब करायला मात्र फार हे करतात. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे करत असताना तुम्हाला जर सबस्क्राईब करा येत नसेल तर दुसऱ्या कोणाला तर विचारून सबस्क्राईब करा. चांगलं वाटलं तर तुम्ही काय करा, बेल आयकॉन आहे त्याच्यावर दाबून त्याचं हे करा, म्हणजे तुम्हाला चांगलं वाटलं असं बघून त्याची खूण करा. तर एवढं आपण इथंच थांबूया. नमस्कार शेतकरी बंधू.